नमस्कार मित्रांनो, मी संजय नाईक लाईफ अँड कट इन मुंबई या मराठमोळा यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे कालाघोडा फेस्टिवलला. आपली खूप दिवसापासून शूट बंद होती, त्यासाठी सॉरी. सो आज आपण फायनली शूटला निघालो आणि तो मुहूर्त भेटला आपल्या कालाघोडा फेस्टिवलचा. सो तिकडे जाणार आहे आणि ते एक्सप्लोअर करणार आहे. आपण लास्ट इयर पण ही व्हिडिओ टाकलेली, सो ती बघितली नसेल तर नक्की बघा. तुम्हाला आय बटनवरती त्याची लिंक दिसेल. आणि यावर्षी काही चेंजेस केलेले आहेत ते तुम्हाला पूर्णपणे डिटेल देतो आणि किती वाजेपर्यंत चालू असतं ते पण तुम्हाला नक्की सांगणार आहे. आणि इकडनं जातानाचा आपला पूर्ण ट्रॅव्हल तुम्हाला दाखवतो. सो चला जाऊया. सो मित्रांनो, आता आपण कालाघोडा फेस्टिवलला जाण्यासाठी चर्चगेट स्टेशनला उतरलो आणि तिकडनं वॉकिंग आहे. टॅक्सी नाही गेली तर बेटर आहे. 4-5 मिनटाची वॉकिंग आहे. सो तुम्ही वॉक करत करत जाऊ शकता. जास्तीत जास्त मॅक्स टू मॅक्स 10 मिनटं लागतात. सो आता आपण वॉक करत चाललो आहे. आता पुढून आपण राईट टर्न घेणार आहे. सो तुम्ही कांबेर भाऊराव पाटील मार्ग आहे ना, तिकडनं राईट टर्न घेतला ना की तुम्हाला मोठा एक चर्च दिसतो. तिकडनं तुम्ही जाऊ शकता. तिकडनं लेफ्ट टर्न मारला की डायरेक्ट कालाघोडाला पोचता. सो तुम्हाला हे शॉर्टकट पडतो आणि तुम्ही पटापट पण पोचाल. सो तुम्हाला ही जी गडाची बिल्डिंग आहे ही तुम्ही बघून घ्यायचं, जेणेकरून तुम्ही रस्ता भटकणार नाही. आणि इकडनं आपण आता पुढे जाऊन राईट टर्न मारला की कालाघोडा फेस्टिवलला पोहोचतो. सो तुम्हाला समोर दिसतं की नाही मला दिसतं आहे. सो आपल्या गोप्रोने एवढा लांबचं कॅचअप नाही होणार, बट आपल्या कालाघोडाची एंट्री पॉईंट समोरच आली आहे. सो इकडनं रस चालू होईल. जिथे ते मला बोलता येईल तिथे ते मी बोलेल, जिथे ते नाही तिथे ते म्युझिक टाकेल आणि तुम्हाला जे काही तिकडची आर्टवर्क आहे ते दाखवेल. सो मित्रांनो, आपण कालाघोडा फेस्टिवलला आलेलो आहे. सो आता तुम्ही एक त्याचा मी टाईमलॅप्स घेतला आहे, जो तुम्हाला पूर्ण कालाघोडामध्ये जे काय आर्ट्स आहे ते त्याच्यामध्ये दिसतील. सो आता त्याचा एक लुक बघून घ्या. हार्ट बनवला आहे ब्लाइंड लोकांसाठी, त्यांच्यासाठी एक पोयम बनवलेली आहे. काळा घोडा तर वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये बनवलेला आहे, बॉक्सेस बरोबर. सो हे आहे शंखनाद. इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला रिसायकल केलेलेच भेटतील. तो एक मस्त आर्ट बनवलेला. सो ही आपली ओल्डवाली विक्रांत माचीस, त्याचा इथे पूर्ण आर्ट बनवला आहे एवढं मोठं. एक नंबर आर्ट बनवलेला आहे. सो हा स्टॅच्यू बनवला आहे, हा 5 एलिमेंट्सने मिळून बनवलेला आहे. त्याचं एक सायंटिफिक काहीतरी रिझन आहे. सो
त्याचा इथे आर्ट बनवलेला. सो आहे बॉक्स ऑफ बॉन्डे गुलामी का बक्सा. सो आर्ट बघू शकता, हे पूर्ण पेपरने बनवलेले आहे. पेपरला जोडून जोडून बनवलेलं आहे. सो आहे हाऊस ऑफ ट्रॅप. त्याच्यामध्ये माणूस आतमध्ये अटकलेला आहे आणि कबूतर बाहेर आहे. आणि आता आली आपली ही कार जी प्रत्येक वर्षी इथे असते. सो यावेळी हिला पूर्ण ग्रीनरीने हे केलेलं आहे. लास्ट टाईम कॅसेट्सने बनवलेलं आणि वरती पूर्ण धूर बघू शकता, जसं पोल्युशनमुळे जे आता चालले आहे त्याच्यावरती बनवलेली आहे. सो ही कार प्रत्येक वर्षी इथे असते. तुम्ही बघितली असेल तर लास्ट व्हिडिओमध्ये बघू शकता. सो त्या कारकडे नेहमीच रश असते. सो तुम्हाला हे फ्री कधी भेटणार नाही. सो हे सेकंड आर्टवर्क आहे. हे पण सेम आहे. ॲक्च्युली हे पुट्ट्याने बनवलेले सगळे आर्टवर्क आहे. आणि त्याचबरोबर इमॅजिक आहे. हे पण नेहमी तिथे असतं. सो हे आहे वॉल ऑफ हिरोज. त्याच्यानंतर हा आहे प्रिझन ऑफ प्लेंटी. ॲक्च्युली प्रत्येक गोष्ट बघायला तर मी पुट्ट्याने बनवलेली आहे. तुम्हाला आर्ट जामून कसं पण वाटलं ना तरी पण आर्टवर्क त्याने एक नंबर बनवलेलं आहे. तो अजून एक हे कार्ड बनवलेलं आहे. आहे फ्लाइट ऑफ फ्युचर. एक गोष्ट हे बॉक्स कसं बनवलेले आहे. सो हे आहे फ्लेडर ऑफ फ्लॅमिंगो. हे जसं आपल्या समुद्रामध्ये कचरा टाकलेला आहे त्याची एक प्रतिकृती उभारलेली आहे. फ्लेमिंगो पक्षी ते जसं आपलं समुद्रामध्ये आणि डॅम असतात त्या साईडला असतात. सो ते खाऊ शकतात. सो या आर्टमध्ये गर्दी आहे. सो आपण नेक्स्टला जाऊया. सो हा बनवलेला आहे ऑक्टोपस फुल प्लॅस्टिकपासून. फुल प्लॅस्टिकच्या बॉटलचा रिसायकल केलेला आहे. सो हे आहे ध्यान बुटकर. सो हे मेडिटेटिव्ह स्ट्रक्चर आहे. सो हे एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बनवलेलं आहे. हे पब्लिक लोक खूप एन्जॉय घेतात पण ॲक्च्युली टच नाही केलं पाहिजे याला. सो हा एक कार्ड बनवला आहे ज्याच्यावरती क्लाउड, रेन, स्टार्स सगळं दाखवलेलं आहे. त्याच्या बाजूला एक अजून एक आर्टवर्क बनवलेलं आहे. हा दिसायला पण ऑसम दिसतो. हा द बॉम्बे बायोस्कोप आहे. हा लास्ट टाईम पण होता पण या टाईम त्यांनी चेंज करून ठेवला आहे. लास्ट टाईम आतमध्ये बघायला होता आणि या टाईम तुम्हाला बाहेर डायरेक्ट स्क्रीन लावलेली आहे. सो ही स्क्रीन तुम्हाला बाहेर डायरेक्ट इकडनं दिसते. सो इथे हा एक आर्टवर्क बनवला आहे नाटोरा मेटल अँड नेचर. सो
त्याच्यापुढे हे अजून एक आर्टवर्क आहे, मोस्ट ऑफ तार आणि फ्लोटिंगने बनवलेला आहे. त्यानंतर हा एक लास्ट टाइम एक हॅशटॅग होता, त्या टायमाला हे काय एक्झिम बँक KG यांचं एक काहीतरी एक टॅगलाईन बनवलं आहे. तसं लास्ट टाइम हॅशटॅग होतं ते फोटो काढवते, त्या टायमाला हे टायमाला हे बनवले जे मस्त वाटतं कारण की ते फोटो पण तुमचे चांगले आहेत. ऑफ युअर प्रेझेन्स. सो हा आहे द ट्री ऑफ कलर. त्यानंतर हा एक न्यूज आहे. सो हा प्लॅस्टिकपासून बनवलेली फिश आहे, टोटली प्लॅस्टिकपासून बनवलेलं आहे आणि ह्याचं नाव आहे बॉटल ऑफ ब्रिज. सो पूर्ण डिस्पोजेबल बॉटलपासून बनवलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे शॉपिंग करायचं असेल तर शॉपिंगसाठी पण इथे तुम्हाला खूप सारे आर्टवर्क प्रत्येक स्टेटचे त्यांनी आर्टवर्क आणलेले आहे. सो ते पण तुम्ही इथे घेऊ शकता. ते तुम्हाला टी-शर्ट्स पण आहेत बॉम्पर्स. ते सध्या त्यांच्याकडे ऑफर पण चालू आहे, बाय 2 get 1. सो तुम्ही हे पण घेऊ शकता. तो हे आहे फ्लाइंग गार्डन, त्याच्यामध्ये सांगाडे लटकवलेले, दिसायला एक नंबर वाटते. सो तिकडनं तुम्ही पुढे आले की तुम्हाला इथे सगळे शॉप्सच लागते. तिथे तुम्हाला वेगवेगळे आर्ट्स तुम्हाला आणि वेगवेगळ्या स्टेटचे आर्ट्स इथे असतात. सो तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर तुम्ही इकडनं करू शकता, नाही करायची असेल तर बॅक साईडला गेट आहे, तो बॅक साईडने तुम्ही एक्झिट करू शकता. सो अशा प्रकारे आपल्या कालाघोडाचा आर्ट फेस्टिवल बघून झाला आहे. आता आपण रिटर्न द्यायला निघतो. सो मी त्याच्यामध्ये जो टॅटू काढलेला आहे तो फ्री ऑफ कॉस्ट होता आणि त्यांनी एक आर्टवर्क काढलं आहे. सो बेसिकली ते एक आसाम साईडचा एक ट्रायबल एरिया आहे, त्यांचा टॅटू आहे आणि त्यांचा फर्स्ट टाईम इथे स्टॉल होता म्हणून ते फ्री ऑफ कॉस्ट होता. सो तुम्ही आलात तर इथे नक्की ट्राय करा. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा ब्लॉग इथेच संपवतो आहे. तुम्हाला काळगोडा आर्ट फेस्टिवल कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे एक चार्ट दिसेल, तो चार्ट आहे इकडच्या प्रोग्रामचा. ते प्रोग्रामनुसार तुम्ही येऊ शकता आणि मोस्टली प्रोग्राम माझ्यामध्ये त्या ग्राउंडमध्ये होतात, जे चर्चगेट स्टेशनच्या एकदम समोर आहे. सो तुम्हाला तिथेच ते भेटतील प्रोग्राम. सो तिथे फुल म्युझिक होती. सो त्याच्यामुळे त्या साईडला एवढं गेलो नाही मी. जो मेन आर्ट फेस्टिवल असतो तो इकडेच असतो आणि ग्राउंडमध्ये पण थोडंफार आर्ट्स ठेवलेले असतात.
सो ते पण तुम्ही चेकआउट करू शकता आणि ते एकदम स्टेशनच्या बाजूलाच आहे. सो जाताना मी तुम्हाला दाखवेल की ॲक्च्युली कुठे येते. सो आतासाठी टाटा बाय बाय. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.